काही दिवसापूर्वी 53 वर्षाचा एक व्यक्ती जॉब सोडून फायनान्शियल प्लॅनिंगसाठी आला होता. घर खर्च कसा चालवायचा तर तो त्याच्या मिसेसच्या जॉबवरती घर खर्च चालेल आणि मला आता जॉब करायचीच मानसिकता नाही, एका टोकाच्या भूमिकेमध्ये तो होता. फायनान्शियल प्लॅनिंगला ज्यावेळेस बसलं त्यावेळेस लक्षात आलं की असं कोणतंच कॅल्क्युलेशन जुळत नव्हतं की जे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या रिटायरमेंटसाठी प्रॉपरली कॉर्पस बनवून ठेवेल असं. तशी ही काळजीचीच परिस्थिती, पण त्या व्यक्तीने जॉब सोडला होता. मानसिकता एकच की करायचंच नाही जॉब, ती तयारीच नव्हती. मित्रांनो, जसं वय वाढत जाईल ना तसं आपल्याला या मानसिक बदलाचाही विचार करावा लागतो. म्हणून रिटायरमेंट हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे. पुढच्या स्ट्रेस मागच्या शहाणा असं म्हणून आपण इतरांचे अनुभव आपल्याला कसे फायद्याचे ठरतील हे पाहता आलं पाहिजे. म्हणूनच हे सांगण्याचा उद्देश होता की पुढे जाऊन अडचणीला सामोरे जाण्यापेक्षा आत्ताच रिटायरमेंट प्लॅनिंग केलं पाहिजे, आत्ताच आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तुमच्या फायनान्शियल परिस्थितीमध्ये असा जर काही गोंधळ असेल आणि कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला भविष्यामध्ये रिटायरमेंट पर्यंत आपण पोहोचू की नाही याबद्दल शाश्वती वाटत नसेल तर नक्की मार्गदर्शनासाठी फोन करा. आम्ही तुम्हाला नक्की सपोर्ट करेन. थँक्यू.